प्रेज द लॉर्ड. हालेलुया. घेऊया आपलं बायबल हातामध्ये. हे नसेल तुमची उन्नती कधीच होणार नाही चर्च. प्रेज द लॉर्ड. प्लीज बायबल कॅरी करा. बायबल असणं गरजेचं आहे. ओझं त्याला समजू नका, ते महत्वाचं आहे आम्हासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण हे जर आम्हाला कळलं तर खरोखर आमचं ओझं हलकं होईल चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा रिक्वेस्ट करेल का प्लीज बायबल तुम्ही आणतच जा. बायबल खूप महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोलूया आज या वचनातून, या वचनातून परमेश्वर माझी भेट घेणार आहे. परमेश्वर माझी भेट घेणार आहे. आणि त्याच्या वचनामध्ये वचनामध्ये ज्ञान आहे. ज्ञान आहे. आणि ज्ञान हे ज्ञान उलघड्यामध्ये आहे. उलगड्यामध्ये आहे. आणि आज परमेश्वराचा आत्मा या वचनाचा उलघडा, या वचनाचा उलगडा मला प्रगट करणार आहे. मला प्रगट करणार आहे. आमेन. आमेन. पेत्रचं दुसरं पत्र 3रा अध्याय आणि त्याचं 18 वचन आपण वाचणार आहोत. तर तुम्ही आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत आणि ज्ञानात वाढत जा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 2 गोष्टीबद्दल इथं बोललोय, कृपा आणि ज्ञान. कृपा आणि ज्ञान. ज्ञान. कृपा आमच्यावर आहे कारण आज आम्ही जिवंत आहोत, आशीर्वादित आहोत, चांगलं खायला आहे, चांगलं प्यायला आहे. कुणाची कृपा आहे? देवाची कृपा आहे. म्हणून कृपेबद्दल मी बोलणार नाही, पण ज्ञानाबद्दल मी बोलणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तर असं स्पष्ट शब्दात वापरलं, आणि ज्ञानात वाढत जा. कशात वाढत जा? ज्ञानात वाढत जा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण हे ज्ञान कोणतं ज्ञान? वचनाचं ज्ञान. कोणतं ज्ञान? वचनाचं कारण ज्ञान. हे वचनाचं ज्ञान आम्हाला देवाच्या राज्यासाठी तयार करतं. येस येस. कशासाठी? देवाच्या राज्याची देवाचं तयारी. वचन हे देवाच्या राज्यासाठी. कशासाठी आहे? देवाच्या आणि राज्यासाठी. जास्त वचन आम्हाला कळलं तर आमची तयारी होईल का कशा प्रकारे आम्ही देवाच्या राज्यात गेलं पाहिजे. त्यासाठी आमच्याकडे आध्यात्मिक ज्ञान पाहिजे. आणि फक्त असूनही जमत नाही, ते वाढणं गरजेचं आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय शब्द वापरला? का ज्ञानात वाढत जा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्ञानात कसं होत जा? वाढत जा. कारण परमेश्वरचं ज्ञान हे छोटं नाही, हे अगम्य आहे. कसं आहे? अगम्य आहे. तुम्ही दिवसेंदिवस जितकं वाढत जाताल तितकं कमीच आहे. आणि म्हणून दिवसेंदिवस आम्ही वाढतच गेलं पाहिजे चर्च. येस येस. प्रेज द लॉर्ड. कशामध्ये वाढायचं? ज्ञानामध्ये. कशामध्ये चर्च? ज्ञानामध्ये. ज्ञान कशामध्ये? बायबलमध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 5व्या ठिकाणी आपण स्तोत्र 119 130 वचन या ठिकाणी आपण वाचणार आहोत. तुझ्या वचनांचे उलगडणे प्रकाश देते, ते भोळ्यास बुद्धी देते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मिळालं सर्वांना? प्रभू म्हणतो कशात वाढायचं चर्च? वचनामध्ये. ज्ञानामध्ये. कशामध्ये? ज्ञानामध्ये. हा, काही लोकांना वचन पाठ आहेत, तसं नको आपल्याला. देव कशात वाढा म्हणतो? ज्ञानामध्ये वाढा. ज्ञान. ज्ञान कशामध्ये? वचनामध्ये आहे. आणि फक्त वचनात नाही, वचनात ते एक प्रकारचं रहस्य आहे. काय आहे? रहस्य आहे. रहस्य आहे. आणि ते रहस्य उलगडणं गरजेचं आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पवित्र शास्त्र सगळ्यांकडे. काही लोकांचं बायबल तोंडपाठ आहे, त्यांना अध्याय सांगायची गरज पडत नाही, बायबल उघडायची गरज पडत नाही. ते आपल्या सांगायच्या पहिले कोणत्या अध्यायात काय वचन लिहिले त्यांना माहिती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ह्यामुळे ज्ञान वाढतं अशी गोष्ट नाही. कारण बायबल सांगतं वचनाचं उलगडणं. वचनाचं उलगडणं म्हणजे फक्त वचन माहितून जमणार नाही, त्याच्यातले उलगडे आम्हाला माहित होणं गरजेचं येस आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समस्त चर्च त्याच्यामध्ये रहस्य आहे. काय आहे? रहस्य आहे. आणि आपलं रहस्य प्रभू त्यालाच प्रगट करतो जो परमेश्वराचं भय धरतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू आपलं रहस्य त्यालाच प्रगट करतो जो परमेश्वराचं काय धरतो? भय धरतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून चर्च देवाची इच्छा आहे का माझं रहस्य जे ज्ञान आहे, काय आहे? ज्ञान आहे. हे तुला मला प्रगट करायचं. काय करायचंय? प्रगट करायचंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची इच्छा का आमच्याशी बोलावं, या पवित्र शास्त्राद्वारे त्यांनी आम्हाला मार्ग दाखवावा, त्या मार्गात आपण चालावं आणि या भोवतालावर आपण आशीर्वादित जीवन जगावं चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आमच्याकडे ह्या पवित्र शास्त्राचं आध्यात्मिक ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण अनेकदा आपण बायबल तर वाचतो, पण पुष्कळ ते आम्हाला समजत नाही, किंवा ज्या प्रकारे कुणी सांगितलं त्याच प्रकारे आपण ते काय करतो? वाचतो. पण देवाची इच्छा आहे का रे ऐक, माझं वचन तू लक्षपूर्वक वाचलं पाहिजे, माझं वचन तू आत्म्यातून मनन केलं पाहिजे, माझी वाणी तू प्रॉपरली पकडली पाहिजे. कारण याच्यामध्येच रहस्य आहे, याच्यामध्ये ज्ञान आहे. आणि जर तू हे मिस करतो तू देवाचं राज्य गमावून टाकशील. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शाळेमध्ये ज्या विद्यार्थी येतात आणि त्यांचं लक्ष जर शिक्षणाकडे नसेल तर परीक्षेत ते पास होतील का? नाही. म्हणून शिक्षक जे शिकवतोय ते त्यांना समजणं गरजेचं आहे. त्याच प्रकारे वचन आम्हाला समजणं गरजेचं आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्हाला वचनच समजत नाही तुम्ही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही चर्चला येताय, 2 टाइम प्रार्थना 3 टाइम प्रार्थना, पण काय समजलं पाहिजे? वचन. वचन समजलं पाहिजे. आणि वचन समजण्यासाठी तुम्ही तुमचं मन देवापुढे सादर केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज एक वेगळ्या प्रकारे आराधना घेतली.
10 मिनिटाच्या वर कोणाला जमतच नाही प्रार्थना करायला, त्याला शब्दच येत नाही का, याद्वारे कळतं का तो घरी आराधनेलाच बसत नाही. कळतंय, तुम्ही घरी नाही बसत प्रार्थनेला. एक गीत गायलं आपलं, अरे तुझे शब्द दे, एकाला शब्द बोलता येणार. अर्ध्या लोकांना सुचनाच आराधना करायची तर करायचं काय. तुम्ही घरी आराधना नाही करत चर्च, तुम्ही घरी आराधना करणारे लोक पाहिजे. इथं कुणीतरी धक्का मारतो तो तुम्हाला घेऊन चालतो, मग दरवेळेस तुम्ही अशी आराधना करून फिरून येतात. ते म्हणतो तुझे शब्द कुठे आहेत, तुला शब्द सुचत नाही आराधना करताना, तुला काय बोलावं देवाशी हेच तुला कळत नाही, मग तुम्ही कोणती आराधना करता चर्च. कळतो आपला स्टँडर्ड, आराधनाचा स्टँडर्ड कळतोय का. कुणी हा हे म्हणून आपण हा नाचलो जबरदस्त, अरे तुझे शब्द कुठे, मला 2 शब्द बोलता येणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मला वाटतं आता अशीच आराधना घ्यावी इथून पुढे. तुम्हाला व्यक्तिगत जमलं पाहिजे आराधना कशी करायची, आणि ते ज्ञान कशामध्ये, वचनामध्ये आहे. तुम्ही स्वतःला स्वर्गात घेऊनच जात नाही, तुम्ही चर्च मध्ये येता, चर्च मधून घरी जाता. अहो इथं येऊन तिथं कनेक्ट व्हा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुमच्या आराधना तुम्ही त्याच्याशी कनेक्टच होत नाही म्हणून उन्नती नाही चर्च आपल्या लाईफ मध्ये. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुमचं कनेक्शन देवासंगती होणं गरजेचं. ते कनेक्शन कसं व्हावं ते वचन प्रगट करतं चर्च. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणजे तुम्ही बायबल वाचताल, आत्म्यातून वाचा, देवाकडे प्रार्थना करा. नाही समजत देवाकडे रडा, ते कळणं गरजेचं आहे. कारण ते कळलं तर आमचं जीवन स्वर्गाकडे वळणार चर्च. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. समजतं प्रत्येकाला. प्लीज बोला कळतंय. वचन पकडा. काय पकडा, वचन पकडा आणि रडा त्यासाठी. तळमळ दाखवा देवाकडे, काहीतरी करा प्रभूसाठी. प्रभू मला ते समजणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी कधी आपण ते ऐकतो, वाचतो, पण ज्या प्रकारे ते आम्हाला समजलं पाहिजे तसं ते समजत नाही. आता एक असा उलगाडा मी तुमच्या समोर ठेवल का, आता अनेकदा आम्ही ते पाहिलंय तरी पण ज्या प्रकारे ते आम्हाला समजलं पाहिजे त्या प्रकारे ते समजलेलं नाही. एक स्टोरी मी तुम्हाला विचारणार आहे, 2 गोष्टी मी तुम्हाला सांगेन, आणि मला तुमचं उत्तर आणि तुमची प्रतिक्रिया पाहिजे. कारण बायबल कसं वाचायचं आणि तुमचा दृष्टिकोन कसा पाहिजे हे आम्हाला समजणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बायबल कसं वाचायचं आणि तुमचा दृष्टिकोन त्याच्याकडे कोणत्या प्रकारे पाहिजे हे आजचं वचन आहे. कारण त्याच्यामध्ये ज्ञान आहे. काय आहे, ज्ञान आहे. आणि मग दृष्टिकोन बरोबर नाहीये, ते तुम्हाला समजत नाही, तर मग वाचून पण काही फायदा नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. समस्त चर्च. एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, मरियेची. कोणाची, मरियेची. सर्वांना माहिती आहे, सर्व मला रिप्लाय देतील. तुम्ही ब्रदर्स तुम्ही नाही, तुम्ही मला रिप्लाय देता. मरियेची स्टोरी मला ऐकायची. किती लोकांना माहिती मरियेची स्टोरी, प्रभूच्या जन्माची स्टोरी. प्लीज बोला, माहिती आहे. किती लोकांना माहिती आहे. मरियेवर कुणाचा आत्मा आला, तिने काय धारण केला, गर्भ धारण केला. बरोबर आहे. नंतर आम्हाला कळतं की योसेफ तिला नाकारत होता. नंतर योसेफाने तिच्या बरोबर परवानगी दिली, त्यांनी सहमती दाखवली आणि तिच्याबरोबर काय केलं, लग्न केलं. दुसऱ्या ठिकाणी प्रभूने कोणाला आशीर्वाद केलं, अलिशेबेला, आणि योहानाचा आशीर्वाद प्रभूने तिला दिला. मग नंतर आम्हाला कळतं का नावनिशीची एक घोषणा सुरुवात होती, आणि त्याचं कुटुंब कुठं जातं प्रभूचं, बेथलेहमला. आणि बेथलेहमला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना उतार शाळेत जागा भेटत नाही, आणि म्हणून एक ठिकाणी अशा गोठ्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त काय घेतो, जन्म घेतो. मग त्या समयी आम्हाला कळतं की देवदूत मेंढपाळांना काय देतात, दर्शन देतात. ते त्यांना काय करतात, भेटायला येतात. आणि मग दुसऱ्या वेळेस दुसऱ्या पुस्तकात आम्ही असं वाचतो की मागी लोक पण कोणाला भेटायला येतात. प्लीज बोला, कोणाला, येशूला. पण त्याला भेटण्या अगोदर ते कोणाला जाऊन भेटतात, जोरात बोला, कोणाला. यस, मागी लोक येतात, कोणाला भेटतात, हे राजाला भेटतात. बायबल सांगतं की त्यांना भेटल्यानंतर ते कोणाकडे जातात, प्रेज द लॉर्ड. आणि मग बायबल सांगतं की त्यांना जाऊन भेटतात. पण बेथलेहमला ही गोष्ट माहितीये का चर्च, यरूशलेमला ही गोष्ट माहितीये का, प्लीज बोला, माहितीये का. ओके, ही एक स्टोरी माहिती ऐकली सर्वांनी, प्लीज चर्च बोला. मी जी स्टोरी सांगितली खोटी आहे का खरी आहे, कशात लिहिलंय, लिहिलंय, घाबरू नका, लिहिलंय. कारण आताच आपण ख्रिसमसचे भरपूर संदेश ऐकले. आता एक अजून एक स्टोरी तुम्हाला मी सांगतो, कारण तुम्हाला कळलं पाहिजे की वचन कसं पकडायचं चर्च, खरं काय आणि खोटं काय. कारण खरं आणि खोट्यामध्ये जास्त फरक नसतो. गौण निदान लवकर समजत नाही, पण परमेश्वर त्याला वेगळं करणार. पण आम्हाला ज्ञान धरता आलं पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. आता एक वेगळी स्टोरी मी सांगतो सेम पद्धतीने, पण तुम्हाला सांगायचं कोणती खरी आणि कोणती हे. पहिले तुम्ही ऐकली ती कशामध्ये लिहिली, ओके. दुसरी स्टोरी सांगतो सेम. मरियेवर पवित्र आत्मा येतो, ती गर्भ धारण करते. योसेफ लग्न तयार करायला नसतं तयार, नंतर तयार होऊन जातो. नंतर ते बेथलेहमला तिथं जातात.
इकडे त्यांनी अलिशेबेला पण तो आशीर्वाद दिलेला असतो आणि मग योहानाचा जन्म प्रभूच्या पहिले होऊन जातो. नंतर ते इकडे येतात, त्यांना जागा मिळत नाही, परंतु त्या ठिकाणी कुतार शाळेत जागा न मिळाल्यामुळे गोठ्यात ते काय घेतात, जन्म घेतात. नंतर इकडे मागे लोकांना काय देवदूतांना काय भेटतं, मेंढपाळांना दर्शन देतात आणि दर्शन दिल्यानंतर ते तिघ पण ते मेंढपाळ कोणाला भेटायला येतात आणि त्यानंतर पुष्कळ दिवसानंतर त्यांना कोण भेटायला येतात, मागी लोक कोणाला भेटायला येतात, मागी लोक कोण भेटायला येतात. पण त्याला भेटण्या अगोदर ते कोणाला भेटतात. पण मी तुम्हाला सांगतो अशी स्टोरी की ते पहिले यरुशलेम मध्ये जातात. कुठे जातात, सगळी विचारपूस करतात, काय करतात आणि कुणी त्यांना पत्ता सांगत. मग शेवटी ते कोणाकडे जातात, हा ते जात नाही, हेरोदच त्यांना बोलवतो, हेरोद त्यांना सांगतो या सर्व गोष्टी. हेरोदच त्यांना बोलवतो आणि हेरोदच या सगळ्या गोष्टी काय करतो त्यांना. ते हेरोदकडे नाही गेले, ते कुठे गेले, पहिले यरुशलेमात गेले. भरपूर त्यांनी विचारलं पण कुणी त्यांना सांगायला तयार नाही. नंतर मग हेरोदानी त्यांना बोलून घेतलं, हेरोदाने त्यांना सांगितलं आणि मग यरुशलेम घाबरलं. चर्च कोण घाबरलं वाटते का स्टोरी मध्ये लिहिली, कोणती पहिलीची खरी का दुसरीची खरी स्टोरी. दोन गोष्टी मी सांगितल्या, पहिली खरी आहे का दुसरी खरी आहे. मागे लोक कोणाला भेटतात, प्लीज बोला. शाळेत गॅदरिंग ने पाहिल्या का, अहो किती दिवसापासून आम्ही पाहतो, ते येतात आणि कोणाला भेटतात. पण मी तर म्हणतो ते कुठे गेले, पहिले ते त्याच्याकडे गेलेच नाही, ते त्याच्याकडे गेलेच नाही, ते तिथं विचारत बसले. शेवटी त्यांनी त्यांना बोलून घेतलं. चर्च कोणती स्टोरी खरी, पहिली का दुसरी. खरं सांगा, आता कसं लगेच इकडं तिकडं न्यूट्रल खेळताय तुम्ही. पहिली स्टोरी कोणती स्टोरी, खरं सांगा आहे पहिली स्टोरी. कारण आता तुम्ही लगेच नाही नाही दुसरी नाही, पहिली स्टोरी कोणती स्टोरी. आतापर्यंत आम्ही तेच ऐकलं चर्च आतापर्यंत. आणि प्रभू मला म्हणला का जे तू ऐकतो ना त्याप्रमाणे तू बायबल वाचतोस. प्रेज द लॉर्ड. समजून घ्या, प्रत्येक जण ज्या स्टोरीज तुम्ही ऐकल्या त्याचप्रमाणे तुम्ही बायबल वाचता. चर्च तिथे लिहिलंय वेगळं, पण स्टोरी जी डोक्यात गेली त्याचप्रमाणे तुम्ही बायबल वाचत चालले. आणि ते म्हणतो तुम्हाला काय ज्ञान प्राप्त होणार, तुम्ही तुम्हाला शोधतच नाही. जे दुसरे बोलतात ते तुम्ही ऐकतात आणि त्याचप्रमाणे मला वाचतात. परंतु वाचून पहा, मी तसं नाही, माझी स्टोरी वेगळी. प्रेज द लॉर्ड. समजतंय. आपण जे उपदेश ऐकतो ना आपण त्याप्रमाणे एक धारणा आपल्या माइंड मध्ये फिट होते. आणि बायबल वाचताना पण आपण कसं वाचतो, ज्या लोकांनी आपल्याला ती स्टोरी सांगितली ना त्या स्टोरी प्रमाणे. बायबल समोर लिहिलंय, बायबल समोर लिहिलंय, पण वाचताना आपण तसंच वाचतो जे डोक्यात आपल्या टाकलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून म्हणतो प्लीज काय आणा, तुम्ही हुशार झाले तर मेंढपाळ बरोबर होतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय ना. द लॉर्ड. हालेलुया. लहानपणापासून ही स्टोरी ऐकली. कोणती स्टोरी, लहानपणापासून. कधीपासून, पण परमेश्वर आज ही स्टोरी वेगळ्या प्रकारे तुमच्या समोर ठेवणार. आणि बायबल मध्ये पहा काय लिहिले. चर्च प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचू या ठिकाणी, काढू मत्तय 2रा अध्याय, सर्व काढू प्लीज. बायबल उघडा. मागी लोकांचे येणे. हा, कुणाचे येणे चर्च, मागी लोकांचे. मी पुन्हा सांगल, जे उलघडे मी तुमच्या समोर ठेवणार आहे, जे उलघडे मी तुमच्या समोर ठेवणार आहे, हे उलघडे जाऊन तुम्ही नंतर लोकांना विचारा. कोणाला विचारा, लोकांना. दोन्ही स्टोरी त्यांना सांगा, पहिली आणि दुसरी. आणि त्यांना विचारा खरी कोणती. आणि स्टोरी जास्त तुम्ही त्यांना सांगताल त्यांना पण कळलं का रे बायबल तर वेगळंच सांगतं, आतापर्यंत मी काय वाचलं आणि मी काय ऐकलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देव आमचा दृष्टिकोन आज बदलणार. चर्च येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण म्हणतो बेथलेम पण झोपलं होतं आणि यरुशलेम पण काय झालं होतं, झोपलं होतं. झोपलं नव्हतं. चर्च ते घाबरलं होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाच या ठिकाणी स्टार्ट करू पहिल्या वचनापासून. आणि हेरोद राजाच्या दिवसामध्ये यहुदियातील बेथलेहेमात येशूचा जन्म झाल्यानंतर पहा, मागी लोक पूर्वेकडून यरुशलेमेला आले. कुठं आले चर्च, यरुशलेमेला. जोरात बोला, कुठं आले. यरुशलेमेला. आणि आपण म्हणतो कोणाकडे गेले, हेरोद राजाकडे. ते हेरोदकडे गेलेच नाही. ते हेरोदकडे गेलेच नाहीत. ते कुठं गेले, यरुशलेम मध्ये. आणि यरुशलेम मध्ये विचारपूस करू लागले. कुठं विचारपूस करू लागले, यरुशलेम मध्ये. प्लीज बोला, कुठं विचारपूस करू लागले, यरुशलेम मध्ये. पण आपण म्हणतो मागी लोक आले हेरोदाकडे गेले. अरे ते हेरोदाकडे गेलेच नाही, ते यरुशलेम मध्ये गेले. यरुशलेम मध्ये विचारू लागले, कारण त्यांना वाटलं कारण जो आनंद आमच्याकडे आमच्यापेक्षा डबल आनंद यरुशलेम मध्ये असणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण जसं आम्ही प्रभूचा शोध घेतो, आमच्याकडे जे वचन आहेत ते दुसरीकडून नाही इकडूनच आम्हाला मिळाली. आणि मग ज्या प्रभूला आम्ही ओळखतो, आमच्या पूर्वी तर हे प्रभूला ओळखतात.
Praise the Lord. हालेलुया. त्यांना वाटलं का तारा इथं कुठेतरी आम्हाला शेवटी दिसलाय, आता यरुशलेम मध्ये मोठा आनंद असेल, कारण यरुशलेमला तर माहिती आहे त्यांचा परमेश्वर कुठे जन्म घेणार. Praise the Lord. हालेलुया. पण बायबल सांगतं यरुशलेमचे लोक एकही शब्द बोलले नाही. Praise the Lord. हालेलुया. कुठं लिहिलंय असं? वाचा पुढं. यहुद्यांचा राजा जो जन्मला आहे तो कोठे आहे? कोण विचारतंय चर्च? मागी लोक. प्लीज बोला, कोण विचारतंय? मागी लोक कुठे हेरोदाला का यरुशलेम मध्ये? यरुशलेमकरांना. Praise the Lord. हालेलुया. समस्त चर्च ते हेरोदाकडे विचारत नाही, ते यरुशलेम मध्ये विचारतात. पुन्हा वाचा बद्दल सेम, मागी लोक पूर्वीकडून यरुशलेमात आले तसं वाचा. मागी लोक पूर्वेकडून यरुशलेमला आले, ते म्हणाले यहुद्यांचा राजा जो जन्मला आहे तो कोठे आहे? Praise the Lord. हालेलुया. म्हणजे त्यांनी कुठे येऊन विचारलं चर्च? यरुशलेम मध्ये. लिहिलंय बायबल मध्ये. येस. प्लीज सगळे चेक करा, आहे तुमच्या बायबल मध्ये लिहिलं. म्हणजे ते हेरोदकडे गेले का? नाही. ते हेरोदकडे गेले नाही, ते यरुशलेम मध्ये गेले. आणि यरुशलेम मध्ये सगळ्या गावात ते विचारत बसले का तारणारा कुठे जन्मला. येस येस. Praise the Lord. हालेलुया. आता वाचा पुढं. कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहिला व त्याला नमन करायला आलो आहो. आणि हे ऐकून हेरोद राजा घाबरून गेला. हा, हे ऐकून म्हणजे ही बातमी कुठं पसरली होती? यरुशलेम मध्ये. प्लीज बोला, कुठं पसरली होती? यरुशलेम मध्ये. ते लोक हेरोदकडे गेले नाहीत. Praise the Lord. हालेलुया. समस्त चर्च Yes. आम्ही म्हणतो ते आले हेरोदाकडे गेले, ते आले हेरोदाकडे गेले. ते हेरोदकडे नाही, ते यरुशलेम मध्ये गेले होते चर्च. Yes, yes. Praise the Lord. Hallelujah. आणि बातमी जी आहे ही गावभर पसरली. कुठं पसरली? गावभर आणि ती पसरली. बातमी गावभर पसरून ती कोणाकडे गेली? हेरोद राजाकडे. Praise the Lord. हालेलुया. आता वाचा पुढे काय लिहिलंय. हे ऐकून हेरोद राजा घाबरून गेला व त्याच्याबरोबर सर्व यरुशलेम नगर घाबरले. Praise the Lord. हालेलुया. म्हणजे त्यांनी सर्व गावात सांगितलं का नाही कोण जन्मला? येशू जन्मलाय. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. पहा, आजचं वचन आत्म्यातून पकडण्याचा प्रयत्न करा. यरुशलेमला माहिती चर्च तारणारा जन्मला. येस येस. आणि जर यरुशलेम मध्ये ही बातमी पोहोचली, बेतलेम मध्ये नसेल गेली काही बातमी. प्लीज बोला, समजतंय वचन? समजतंय? ते लोक येऊन तिथे विचारतात, एक दिवस नाही काही दिवस ते फिरून फिरून विचारत असतील. ही बातमी पूर्ण गावात पसरली आणि बेतलेम काही लांब नाही तिथून, पण तिथून ही बातमी कदाचित बेतलेम मध्ये पण काय झाली असेल? पोहोचली असेल. Praise the Lord. हालेलुया. पण अनेकदा आम्ही म्हणतो का बेतलेम कसं झालेलं आहे? झोपलेलं आहे. आणि यरुशलेम पण कसं आहे? झोपलेलं आहे. पण बायबल सांगतं ते झोपले नव्हते चर्च, ते घाबरले होते. येस येस. Praise the Lord. हालेलुया. कळतंय? प्लीज रीड करा बायबल मध्ये तुमच्या. दिसतंय तुम्हाला? पुन्हा वाचा बदल सेम तिसरं वचन. आणि हे ऐकून हेरोद राजा घाबरून गेला व त्याच्याबरोबर सर्व यरुशलेम नगर घाबरले. लिहिलंय. येस. प्लीज बोला, लिहिलंय. आम्हाला वाटतं का यरुशलेमला माहितच नाही का कोण जन्मला? येशू जन्मलाय. पण इथं स्पष्ट भाषेमध्ये सांगितलं का त्यांना माहितीये कोण जन्मला. येशू जन्मलाय. कारण ते घाबरले नसते चर्च, येस. ते घाबरले. Praise the Lord. हालेलुया. मग आतापर्यंत आम्ही काय वाचलं? नेहमी मागी लोक आले, हेरोदाला भेटले आणि कुठे गेले? प्रभू येशूला भेटायला. मग आम्ही असं कसं वाचवतो चर्च? जी स्टोरी आपण ऐकली, काय ऐकली? स्टोरी ऐकली. ती स्टोरी ऐकून ऐकून बायबल मध्ये समोर लिहिलंय तरी आम्हाला ते दिसत नव्हतं चर्च. प्लीज बोला, समजतंय? लिहिलंय तुमच्या समोर, येस. पण कधी दिसलं का? प्रगट झालं का? आमच्या समोर लिहिलं बायबल. आतापर्यंत काही ख्रिसमस झाले, काही वेळेचे संदेश आम्ही पाहिले, आमच्या समोर लिहिलंय तरी पण आम्हाला कधी दिसतच नाही, कारण जे आम्ही ऐकतो त्याप्रमाणेच आम्ही वाचतो चर्च. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय? वचन उघडणं गरजेचं आहे. वाचनामध्ये उलगडा रहस्य काय आहे? रहस्य आहे. म्हणून देव म्हणला का इथून पुढे बायबल वाचशील तर असं समजू नको का तुझ्याकडे ज्ञान आहे, मला माहिती आहे स्टोरी. असं वाच का मला काही माहित नाही, पण मला पुन्हा नवीनतेने ऐकायचं माझ्या परमेश्वर. Praise the Lord. हालेलुया. समजतोय? Yes. अनेकदा बायबल नाही हे लय वेळेस वाचून झालं नाही. नवीनतेने वाच, याच्यामध्ये एवढे रहस्य आहे, तुझी पात्रता कमी, याच्या पलीकडे परमेश्वर तुला प्रगटीकरण देईल. Praise the Lord. हालेलुया. त्याच्यामध्ये ज्ञान आहे चर्च. काय आहे? ज्ञान आहे. ज्ञान आहे. आणि जर ज्ञानच आमच्याकडे नाही तर मग आम्हाला काय देवाचं राज्य वतन मिळणार? Praise the Lord. हालेलुया. समजतंय? किती लोकांना कळतंय आजचं वचन? आहे तुमच्या समोर लिहिलंय. यरुशलेम काय झालं? घाबरलं. का ते घाबरलं? माणूस दोन वेळेस घाबरतो. एखादा जर कोणी आदर करतो त्यावेळेस तो घाबरतो, किंवा जर तो पाप करतो त्यावेळेस तो घाबरतो. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? दोन प्रकारे मनुष्य घाबरतो एकमेकांना. ज्या समोरच्याचं काय करतो? आदर करतो त्यावेळेस पण त्याच्या मनात त्याच्या प्रती भीती असते. काय असती? पण ही आदरयुक्त भीती असते. कोणती भीती असती? आदरयुक्त भीती. आदरयुक्त भीती. पण दुसरी भीती जी असते ती आदरयुक्त नसती. ती कोणती भीती असती? पापाची. कारण यांच्यामध्ये जर आदरयुक्त भीती असती ते सर्व मागे लोकांबरोबर कोणाला भेटायला गेले असते? प्रभू येशूला भेटायला. Praise the Lord. हालेलुया. पण जातात का भेटायला? नाही.
काय कारण जर आम्ही मान्य करतो की प्रभू येईल तर मग आम्हाला पाप सोडून आम्हाला नीतिमान जीवन जगावं लागणार, म्हणून आम्ही मान्यच करत नाही की परमेश्वर आला आणि आम्ही आमचं पाप सोडणार नाही. Praise the Lord. हालेलुया. समजतंय चर्च? कारण जर ते मान्य करतील, कोण आलाय? प्रभू येशू आलाय. जर प्रभू येशू आला तर त्याला पापी जीवन नाही, त्याला कसं जीवन पाहिजे? नीतिमान जीवन पाहिजे. आणि नीतिमान जीवनाने आम्हाला त्याची सेवा करायची. पण जर आम्हाला नीतिमान व्हायचं तर आम्हाला काय टाकावं लागणार? पाप सोडून द्यावं आणि लागणार. पाप काय सोडायला येता लोक तयार नाही. नव्हते, म्हणून घाबरले. काय झाले? घाबरले परंतु पश्चाताप करायला तयार नाही. Praise the Lord. हालेलुया. समजतं चर्च? कारण यरुशलेमला माहित होतं, यरुशलेमला माहित होतं कोण जन्माला येणार आहे. प्रभू येशू. हा, भविष्यवाणी तर झाली होती, परंतु ज्यावेळेस योहानाचा जन्म झाला त्याही वेळेस जकर्या भविष्यवाद्याद्वारे परमेश्वरांनी पुन्हा भविष्यवाणी करून घेतली का तो त्यांनी मरियेनी गर्भ धारण केलाय आणि तो लवकर आम्हाला जन्माला येणार आहे. Praise the Lord. हालेलुया. वाचू या ठिकाणी आपण काढू या ठिकाणी लूक पहिला अध्याय. सगळे माझ्याकडे लक्ष द्या. आपला जो विषय तो तुम्हाला समजतोय? परमेश्वर आम्हाला उलगडा प्रकट करतोय. काय प्रकट करतोय? उलगडा प्रकट. कारण आतापर्यंत जी स्टोरी आम्ही ऐकली होती त्याचप्रमाणे आम्ही बायबल काय करत होतो? वाचत होतो. परंतु प्रत्यक्षात बायबलमध्ये सगळं वेगळंच लिहिलंय. सगळं कसं लिहिलंय? वेगळं लिहिलंय. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की मागी लोक येऊन डायरेक्ट हेरोदाला भेटत नाहीत. ते पहिले यरुशलेम मध्ये विचारतात. कुठे विचारतात? यरुशलेम मध्ये. त्यांना पत्ता सापडत नाही त्यावेळेस ती बातमी कसं ना कसं हेरोदापर्यंत पोहोचती आणि पोहोचल्यानंतर हेरोद त्यांना बोलून घेतो. Praise the Lord. हालेलुया. हेरोदाकडे जातात का? नाही. हेरोद त्यांना काय करतोय? बोलावून घेतो. Praise the Lord. आणि हालेलुया. पुढे लिहिलं की यरुशलेम घाबरलं. यरुशलेम घाबरले. म्हणजे यरुशलेमला माहिती कोण जन्माला आलाय? तारणारा जन्मला. प्लीज चर्च बोला, कोण जन्माला आलाय? तारणारा जन्मला. Praise the Lord. आणि हालेलुया. पाप असल्यामुळे ते घाबरले. कशामुळे घाबरले? पाप असल्यामुळे, कारण त्यांना ही बातमी कळली होती जकर्याद्वारे. कोणाद्वारे? जकर्याद्वारे. वाचूया ठिकाणी आपण लूक पहिला अध्याय आणि 59 वचन. मग 8व्या दिवशी असे झाले की ते बालकाची सुनता करायला आले आणि त्याच्या बापाच्या नावावरून ते त्याचे नाव जकर्या ठेवणार होते. ओके, लक्षपूर्वक ऐका. जकारिया योहानाला घेऊन आला. कोणाला घेऊन आला? मंदिरामध्ये. कुठं? मंदिरामध्ये. कारण त्यांचं ते समर्पण असायचं. काय असायचं? समर्पण. पण त्यावेळेस काय झालं? वाचूया आता त्याचं आपण या ठिकाणी 64 वचन. आणि लागलेच त्याचे तोंड उघडले. हा, योहान कसा, जकर्या कसा होता चर्च? मुका होता. कसा होता? मुका होता. मुका होता. परंतु त्यावेळेस त्याचं मुख काय झालं? उघडलं. काय झालं? उघडलं. वाचूया पुढे काय झालं? व त्याची जीभ मोकळी झाली आणि तो देवाचा धन्यवाद करीत बोलू लागला. हा, कोण बोलू लागला चर्च? जकर्या. प्लीज लक्षपूर्वक ऐका. कोण बोलू लागला? जकर्या. आता जकर्या बोलणार आहे. कोण बोलणार आहे? जकर्या बोलणार. कुणाचं मुख उघडलं चर्च? जकर्याचं. प्लीज बोला, कुणाचं? जकर्याचं. जकर्या बोलू लागला. काय शब्द वापरला? बोलू लागला. जकर्या बोलू लागला. आता बोलायच्या पहिले पुढचं वचन जे आहे वचन. हा, आणि त्यांच्या सभोवती राहणाऱ्या सर्वांना भय पडले. हा, अजून हा बोलत नाहीये. आता बोलणार आहे. काय होणार आहे? बोलणार आहे. परंतु लोकात काय पडलं चर्च? भय पडलं. हा, पुढचं वचन. आणि यहुदियाच्या संबंध डोंगराळ प्रदेशात या सर्व गोष्टी गाजवल्या गेल्या. हा, जे काही तो बोलणार आहे. कोण बोलणार आहे? जकर्या बोलणार आहे. त्या सर्व कुठे गाजवल्या गेल्या? यहुदियाच्या डोंगराळ प्रांतात. समजतंय? Yes. प्लीज मी तुम्हाला प्रॉपरली घेऊन चाललो या ठिकाणी. हा बोलणार आहे. कोण बोलणार आहे? जकर्या बोलणार आणि जे आहे. हा बोलणार आहे हे आम्ही लोकांनी ऐकलं. कुणी ऐकलं? लोकांनी आणि ऐकलं. आम्ही सर्व जे आम्ही ऐकलं कुठं गाजवणार आहे? डोंगराळ प्रदेशात. कुठं गाजवणार आहे? डोंगराळ प्रदेशात. हा, काय गाजवणार आहे? कारण हा काय बोलला आता आम्हाला ते समजणं गरजेचं आहे. आता वाचा 67 वचन. तेव्हा त्याचा बाप जकर्या पवित्र आत्म्याने भरला आणि तो भविष्य सांगताना म्हणाला, इस्रायलचा देव जो प्रभू तो धन्यवादित असो, कारण त्याने आपल्या लोकांची भेट घेऊन त्यांची खंडणी केली आहे. Praise the Lord. हालेलुया. काय शब्द जकर्याचे? ओके, पुन्हा रीड करा. इस्रायलचा देव जो प्रभू तो धन्यवादित असो, कारण त्याने आपल्या लोकांची भेट घेऊन त्यांची खंडणी केली आहे. काय केली चर्च? खंडणी केली आहे. खंडणीसाठी कोण दिला? प्रभू येशू. म्हणजे कुणी जन्म घेतलाय? प्रभू कुणी येशूने. गर्भ धारण केलाय? मरियेने. समजतंय? Yes. जकर्या मंदिरात उभा आहे, मुलाच्या समर्पणासाठी आला. देवाचा आत्मा आला आणि आत्म्याने बोलू लागला का प्रभूला जी खंडणी द्यायची होती. काय द्यायची होती? खंडणी द्यायची होती. खंडणी कोणाद्वारे दिली? येशूद्वारे. येशूद्वारे. कोणाद्वारे? येशूद्वारे. आणि शब्द काय वापरले? भेट घेऊन त्याची खंडणी केली. काय केली? खंडणी केली म्हणजे आहे. ती खंडणी आता इस्रायलला मिळाली. म्हणजे कुणीतरी त्या येशूला आपल्या गर्भामध्ये काय केलंय? स्थान दिलेलं आहे. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? ही बातमी पोहोचली का नाही सर्व यरुशलेम मध्ये? पोहोचली. समजतंय? Yes. याचा जन्म, योहानाचा जन्म व्हायच्या बरोबर किती
9 महिन्यानंतर किंवा 6 महिन्यानंतरच कुणाचा जन्म झाला, येशूचा म्हणजे 6 महिने ताजी बातमी. 6 महिन्या अगोदरची कशी आहे? ताजी बातमी. ताजी बातमी का प्रभूनी जन्म आता घेणार आहे. तो गर्भवतीने काय केलाय? धारण केलेला आहे. Praise the Lord. हालेलुया. वाचा पुढे काय लिहिलं ब्रदर? आणि त्याने आपला सेवक दावीद याच्या घराण्यात आमच्यासाठी तारणाचे शिंग उभारले आहे. Praise the Lord. हालेलुया. कोणाच्या घरात चर्च? दावीदाच्या. मग त्यांनी शोध नाही केला पाहिजे का दाविदाच्या घराचा? प्लीज बोला, केला पाहिजे का नाही केला पाहिजे? यरुशलेम त्याचा शोध करत नाही. यरुशलेम घाबरतं कारण त्यांना कळतं की जर तो आला तर पाप सोडावं लागणार. येस येस. Praise the Lord. हालेलुया. चर्च कळतंय म्हणजे यरुशलेमला माहित होतं का तारणाऱ्याने आमासाठी जन्म घेतलाय, पण ते हे मान्य करायला तयार नाही का प्रभू येशू आला. येस येस. Praise the Lord. हालेलुया. लिहिलंय, हा जे बोलतो लोक ऐकतात आणि फक्त यांच्या पुरतं नाही, सर्व गावात ते पसरलं. येस. Praise the Lord. हालेलुया. म्हणजे यरुशलेमला माहितीये कोणी जन्म घेतलाय, प्रभू येशूने. पण मान्य करतात का? नाही. त्याला शोधतात का? नाही. फक्त घाबरतात. काय करतात? घाबरतात. Praise the Lord. हालेलुया. पुढे काय लिहिलं? पुढे वाचा ब्रदर. म्हणजे आमच्या शत्रूपासून व आमचा द्वेष करणाऱ्या सर्वांच्या हातून सुटका देणारा आम्हासाठी उभारला आहे. नाही, 70 वचन. तो आपले पवित्र भविष्यवादी जे पुरातन काळापासून होते त्यांच्या तोंडून जसा बोलला तसे त्याने केले आहे. पहा, आता स्पष्ट बोलतोय. अजून जी भविष्यवाणी झाली, काय झाली? भविष्यवादी. आतापर्यंत यशाया, यिर्मया जेही देवाचे सेवक भविष्यवादी होते, ज्या प्रत्येकाने भविष्यवाणी केली, कोण येणार आहे? तारणारा येणार आहे. तारणारा येणार आहे. कोण येणार आहे? तारणारा. आणि स्पष्ट भाषेमध्ये असं लिहिलंय, तो आपला पवित्र भविष्यवादी जे पुरातन काळापासून होते त्यांच्या तोंडातून जसा बोलला तसं त्यांनी काय केलं आहे. Praise the Lord. हालेलुया. समजतं चर्च. Yes. जकर्या म्हणतोय का बघा, जी भविष्यवाणी झाली होती ना ती त्यांनी पूर्ण केली, म्हणजे तो प्रभू येशू आलाय. येस येस. Praise the Lord. हालेलुया. समजतंय. लोकांनी ऐकलं चर्च, पण मान्य करतात का प्रभू येशू आला? नाही. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, समजतं प्रत्येकाला वचन. आणि पहा आता महत्वपूर्ण वचन, 75 वचन. निर्भयपणे आपले सर्व दिवस त्याच्या पुढे पवित्रतेने व न्यायीपणाने त्याची सेवा करावी. कशी सेवा करावी लागेल चर्च? पवित्रतेने आणि न्यायीपणाने. आणि त्यांच्यात काय लपलंय? काय लपलंय? पाप लपले. त्याची सेवा पवित्रतेने करायची, पण पाप असल्यामुळं ते मान्यच करत नाही का कुणी जन्म घेतलाय? प्रभूने. Praise the Lord. हालेलुया. म्हणून चर्च यरुशलेम आपलं मुख उघडत नाही आणि मागे लोकांना म्हणतच नाही. ते म्हणतात आम्हाला नाही माहित तू काय विचारतोस. Praise the Lord. हालेलुया. राजाला भीतीमुळे सांगतात. कोणामुळं? भीतीमुळे. शास्त्री परुषी जे होते, ज्या राजाने त्यांना बोलवलं, भीतीमुळे त्यांनी सांगितलं का होय तो बेथलेमच्या गावात काय घेणार आहे? जन्म घेणार आहे. पण स्वतः मान्य करतात का चर्च? नाही. Praise the Lord. हालेलुया. जे त्यांचं काम होतं मागे लोकांना सांगायचं का तारणारा जन्मलाय, पण कोण सांगतंय? हेरोद राजा. कोण सांगतंय चर्च? हेरोद राजा. Praise the Lord. प्लीज बोला, समजतंय वचन? मला हे वचन मी का घेते? आम्ही अनेकदा ही स्टोरी वाचली चर्च, एक एन्जॉयमेंट स्टोरी म्हणून आम्ही वाचतो, पण त्याच्यामध्ये किती मोठं रहस्य लपलंय हे आम्हाला अजून माहितच नाही चर्च. प्रेज द लॉर्ड. यरुशलेम बोललं पाहिजे, पण कोण बोलतोय? हेरोद राजा. का तो म्हणतो का जर तुम्ही बोलणार नाही धोंडे बोलतील. कोण बोलतील? धोंडे बोलतील. हेरोद धोंडाच आहे. हेरोद कोण आहे? धोंडाच आहे. तुम्ही माझे लोक आहेत. सदुकी परुषी तुम्ही वचनाचे एक्सपर्ट आहात, तुम्ही माझे लोक आहात, तुम्ही माझ्याबद्दल बोललं पाहिजे, पण तुम्ही बोलत नाही. कोण बोलतोय? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज समजते प्रत्येकाला वचन. यरुशलेमला माहित होतं का तारणारा जन्म घेणार आहे. बेथलेमला पण माहित होतं चर्च. बेथलेमला पण माहित होतं. पण या शब्दात इथं क्लिअर लिहिलंय का सर्वत्र ही गोष्ट पसरली का तारणारा जन्माला आलेला आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ती ही गोष्ट मान्य करायला तयार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे पाप आमच्यामध्ये येतं, आमचं पाप आम्हाला आंधळ करतं चर्च. काय करतं? आंधळ करतं. आणि सत्य आम्हाला कबूल करू देत किंवा मान्य करू देत नाही. आणि त्यांच्यामध्ये इतकं पाप आलं की ते आपलं पाप सोडायला तयार नाही. ते तारणं सोडायला तयार आहेत, पण आपलं पाप सोडणार नाही. Praise the Lord. हालेलुया. कारण पाप माणसाला आंधळ करतं. पाप माणसाला काय करतं? आंधळ करतं आणि बहिरं करतं. आणि म्हणून बायबल काय सांगतं, तुम्ही पाहता तरी तुम्ही पाहू शकत नाही, आणि तुम्ही ऐकता तरी तुम्ही ऐकू शकत नाही. Praise the Lord. हालेलुया. त्यांनी ऐकलं नाही का कोण येणार आहे? तारणारा येणार आहे. माहिती आहे त्यांना. Yes. पण ऐकून कसं करतात? न ऐकल्यासारखं. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय वचन? त्यांनी मान्यच केलं नाही का तारणारा आलाय, पण त्यांना माहित होतं का तारणारा आलेला आहे. येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय चर्च? पुढे सांगल, पाप माणसाला आंधळ करतं. काय करतं? आंधळ करतं. कारण ज्या वेळेस जो शमशन होता, शमशोनाने पाप केलं. काय केलं? पाप केलं. त्याचे काय फोडले चर्च? डोळे फोडले. प्लीज बोला, काय फोडले? डोळे फोडले. हे प्रकटीकरण मी तुम्हाला देईल. जस माणूस पाप करतो ना, पहिले ते डोळे फुटतात. काय फुटतात? डोळे फोडतात. डोळे फुटतात म्हणजे त्याला समजतच नाही नंतर तो काय काय करतोय.
Praise the Lord. हालेलुया. पाप केल्यानंतर सगळ्यात पहिले काय फुटतात, मग त्याला समजतच नाही की तो काय करतो आणि कशात तो चाललाय. Praise the Lord. हालेलुया. या यरुशलेमकरांमध्ये एवढं मोठं पाप होतं का ते सत्यच मान्य करायला तयार नाही. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, समजतं प्रत्येकाला वचन थोड्या वेगळ्या प्रकारे आजचा जरा मेसेज आहे, याची प्रगतीने आम्हाला कळले पाहिजे की जे बोलले पाहिजे ते बोलत नाही, धोंडेच बोलतात चर्च. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. अनेक ठिकाणी बायबल हे पण सांगतं का सैतान ओळखतात प्रभू येण्याचा टायमिंग. ज्यावेळेस प्रभू येशू गेला दुरात्म्यांकडे, ते लगेच म्हणायचे का तू इतक्या लवकर काय आलास. कोण बोलतंय? सैतान. प्लीज जोरात बोला, कोण बोलतंय? सैतान. म्हणजे सैतानाला माहिती आहे प्रभूच्या येण्याचा टायमिंग, पण तो म्हणतो माझ्या लोकांना माझ्या येण्याचा टायमिंग माहित नाही आज. Praise the Lord. हालेलुया. समजतं चर्च. सैतान क्लिअर बोलतो का तू इतक्या लवकर कस काय आला, आम्हाला माहिती आहे तू येऊन आम्हाला दागणे सर्वात टाकणार आहे. म्हणजे त्याला माहिती आहे प्रभू येण्याचा टायमिंग चर्च. Praise the Lord. हालेलुया. पण तो माझ्या लोकांना माहित असून पण ते मान्य करत नाही की मी आलोय चर्च. Praise the Lord. हालेलुया. समजतं चर्च प्रत्येकाला वचन. समजतं चर्च. जी चूक यरुशलेमकरांनी केली ती चूक आपण करू नये चर्च. Praise the Lord. हालेलुया. जसं त्यावेळेस परमेश्वर आला होता, आता तो परमेश्वर पुन्हा एकदा येणार आहे चर्च. Praise the Lord. हालेलुया. आणि म्हणून पाप करून आपलं अंतकरण एवढं कठीण करू नका, कारण अनेकदा अजून तंबाखू आपण काही सोडत नाही, खातो म्हणतो की प्रभू थोडस माफ कर, म्हणजे तुला अजून विश्वासच नाही की तो दारापाशी उभा आहे. Praise the Lord. हालेलुया. अजून थोडी सिगरेट चालू आहे, अजून थोडा गुटखा चालू आहे, अजून थोडीशी ड्रिंक चालू आहे, थोडा व्यभिचार चालू आहे. प्रभू माफ कर, तुझं चुकतो, कमकुवते देहामध्ये प्रयत्न करतोय, म्हणजे तुझा विश्वासच नाही का दारापाशी कोण उभा आहे. प्रभू येशू. Praise the Lord. हालेलुया. समस्त चर्च पाप आम्हाला मान्यच करू देत नाही. कोण आलाय? प्रभू आलेला आहे. Praise the Lord. हालेलुया. कारण जर मी मान्य करतो का प्रभू दारापाशी, तर पाप होईल का माझ्याकडून? नाही. नाही, पण मी मान्यच करत नाही प्रभू दारापाशी उभा आहे, म्हणून मी माझं पाप करतो. म्हणतोय प्रभू कळत न कळत काही केलं असेल तर मला काय कर, क्षमा कर, कारण तुझा विश्वासच नाही का तो दारापाशी उभा आहे. Praise the Lord. हालेलुया. समस्त चर्च आम्ही आमचं पाप टाकायलाच तयार नाही आणि मान्यच करत नाही का, जसं हे लोक मान्य करायला तयार नाही. कोण आलाय? तारणार आलाय. हा, आणि तसं आज आपण मान्य करायला तयार नाही की आपण शेवटच्या दिवसात जगतोय आणि तो दाराजवळ उभा आहे. Praise the Lord. हालेलुया. पहा बायबल काय सांगतं, इथं वाचूया या ठिकाणी एक वचन, मत्तय 24 अध्याय 33 वचन. रीड करा बदल. तसेच तुम्ही या सर्व गोष्टी जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा तो जवळ आहे, दाराशी आहे असे समजा. हा, पुन्हा सर्व काढलं. हा, स्लोली वाचा. तसेच तुम्हीही या सर्व गोष्टी जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा तो जवळ आहे, दाराशी आहे. एक मिनिट, कुठं आहे चर्च? जवळ आहे. कुठं आहे? जवळ आहे. आलाय का अजून? आलाय का अजून? नाही. कुठं आहे? हा, पुढे काय लिहिलंय? दाराशी आहे असे समजा. हा, कुठं आहे? दाराशी आहे. तो आलाय, तो अजून पोहोचला नाही. परंतु त्याला असं म्हणायचं का तू असा विश्वास ठेव का तो कुठं उभा आहे. Praise the Lord. हालेलुया. म्हणजे तू या विश्वासाने जगशील की तू दाराशी उभा आहे, तू पाप करणार नाहीस. Praise the Lord. हालेलुया. कारण तुझ्या मनात नेहमी भीती असेल तर कुठं उभा आहे. दाराशी. आपण त्यांना यायला टाइम आहे, अजून एक्झॅक्ट टाइम कुणी सांगू शकत नाही, पण इथं काय लिहिलंय, असा विश्वास ठेव का तो कुठं उभा आहे चर्च. दाराशी. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय वचन? आम्हाला की दुसरं वचन नाही, ती घटका ती वेळ कुणी सांगू शकत नाही. बरोबर आहे तुझं, तुझं बरोबर बरोबर आहे, पण ते म्हणतो ह्या विश्वासात जग का तो कुठं उभा आहे. दाराशी उभा आहे. Praise the Lord. हालेलुया. स्पष्टपणे नाही तर काय होईल, आमचं जे पाप आहे ना, व्यभिचार चालूच आहे, व्यसन चालूच आहे, शिव्या चालूच आहे, वाईट वृत्ती चालूच आहे, आणि प्रभू माफ कर मी अशक्त देहामध्ये. परंतु तुझा विश्वासच नाही, मी कुठं उभा आहे. दाराशी. तू मान्यच करत नाही. जर तू हे मान्य करशील प्रभू खरोखर दाराजवळ उभा आहे, तुझ्याकडून पाप होणार नाही, तू त्याला मान्यता देशील. Praise the Lord. हालेलुया. समस्त चर्च ते लोक मान्यच करत नव्हते का तो खरोखर आलाय चर्च. Praise the Lord. हालेलुया. कारण त्याच्यामध्ये काय होतं, पाप होतं. Praise the Lord. हालेलुया. म्हणून चर्च आपल्यामध्ये पाप हवी होऊ देऊ नका. ही चूक त्यांनी केली, आज ती चूक आपण पण करणार चर्च. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, समस्या प्रत्येकानं आजचं वचन पहा परमेश्वर काय सांगतो की यरुशलेमने सांगितलं पाहिजे होते, पण कोण बोलला? हेरोद राजा. प्लीज बोला, कोण बोलला? हेरोद राजा. दुःखाची गोष्ट आहे चर्च. कशी गोष्ट आहे? दुःखाची गोष्ट आहे. दुःखाची गोष्ट आहे, कारण त्यांना वाटत असेल की अरे आम्ही तर स्टडी केला, इथंच कुठं तो जन्मणार आहे आणि इथं एक मोठं आनंदाचं वातावरण असेल, पण या ठिकाणी कोणताच आनंद उत्साह आम्हाला दिसत नाही. Praise the Lord. हालेलुया. समस्त चर्च आज त्याच प्रकारे गप बसू नका, तुम्ही बोलले पाहिजे. आता कोणाबद्दल? प्रभू येशू बद्दल. प्लीज बोला, कोणाबद्दल? प्रभू येशू बद्दल. नाही तर आजही यरुशलेमच ओरडती का परमेश्वर येणार आहे, पण आपण ओरडत नाही चर्च. Praise the Lord. प्लीज बोला, समजतंय? आजही कोण ओरडतंय? यरुशलेम. कोण ओरडतंय? येरुशलेम. कारण यरुशलेमच्या घडामोडी होतात त्याच्यावर आम्हाला कळतं कोण येणार आहे.
तारणारा येणार पण तो म्हणतो तुझा विश्वास कुठे आहे? कमी येणार आहे. Praise the Lord. आणि चर्च आम्हाला जर प्रभूबद्दल बोलायचं तर आम्हाला आमच्यातलं पाप टाकावं लागणार. Praise the Lord. मग प्लीज पाप टाका आणि कोणाबद्दल बोला? प्रभू येशू बद्दल. आहे का विश्वास प्रभू येईल? प्लीज बोला आहे का? आहे. मग आहे तर ते उत्साह कुठे आहे? तर ते पळणं कुठे आहे? तर प्रभूचं भय कुठे? तो म्हणतो दिसत नाही, फक्त बोलण्यात आहे. कोण येणार आहे? प्रभू येशू येणार आहे. Praise the Lord. हालेलुया. त्या लोकांना पण माहित होतं प्रभू येईल, प्रभू येईल. पण आनंद आहे का? चर्च बेथलेम सजलंय का? यरुशलेमात तयारी आहे का लोकांची? कदाचित त्याला ते भेटायला येईल. कोणती तयारी नाही. आणि आज आमची पण त्या प्रभूसाठी कोणतीच तयारी चाललेली नाही. Praise the Lord. हालेलुया. प्लीज समजते प्रत्येकाला ही स्टोरी कळती बायबल मधली. प्लीज त्यांच्यासारखं आपलं हृदय कठीण करू नका. त्यांच्या समोर परमेश्वर होता तरी त्याला ओळखू शकले नाही, किंवा ते पाहत होते तरी ते त्याला पाहू शकले नाही, कारण त्याच्या पापामुळे त्यांना कठीण केलं. चर्च प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च तुम्ही स्वतःला कठीण होऊ देऊ नका. आणि जे पाप तुमच्यामध्ये ते पाप तुम्ही काय करा? टाकून द्या या विश्वासाने की तो कुठं उभा आहे? दाराशी उभा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समस्त प्रत्येकाला वचन कळतंय? ओके. मी पहिले पुन्हा दुसऱ्या रिव्हेलेशन कडे येईल. जसं मी सांगितलं आतापर्यंत जी स्टोरी आपण ऐकली त्यामध्ये नेहमी आपण ऐकलं हेरोद कोण मागे लोक कोणाकडे गेले? हेरोद पण राजाकडे. आहे का तसं लिहिलेलं? नाही. प्लीज बोला आहे का? नाही. आम्हाला माहित पण नव्हतं की यरुशलेम घाबरलं. किती लोकांना माहित होतं की यरुशलेम घाबरलं? लिहिलं बायबल मध्ये. आम्ही वाचलंच नाही चर्च, किंवा वाचलं बी तर ते डोक्यात गेलंच नाही, ते वचन आम्हाला उघडलंच नाही आतापर्यंत. मग असं का झालं? मग प्रभू हे बायबल मला पुन्हा वाचावं लागेल वाटतं, कारण हे माझ्या समोर आहे. इतक्या वर्ष मी ख्रिसमस सेलिब्रेट केले, इतक्या वर्ष स्टोरीज मी वाचल्या, तरी पण मला कळलं नाही की रिअल स्टोरी काय. मग प्रभू असं भरपूर आहे बायबल मध्ये जे माझ्या डोक्यात अजून गेलेलं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समस्त चर्च वचन रहस्य आहे, आणि जो भय धरणार त्यालाच तो प्रगट करणार. चर्च प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला किती लोकांना कळतंय वचन? जी स्टोरी तुम्ही ऐकता, काय ऐकता त्याप्रमाणे धारणा तयार होती, आणि वाचताना पण तुम्ही तसंच वाचू लागता. म्हणून इथून पुढं मी पण काही संदेश देईल, कशात चेक करा? बायबल मध्ये. तुम्ही चेक करत नाही म्हणून पास्टर हुशार होणार. Praise the Lord. हालेलुया. समजतं चर्च. तुम्ही आत्म्यात हुशार असले त्याला दक्षता घ्यावी लागेल का असंच काही वाढून जमणार नाही. हे लोक चांगलं पारख करणारे आहेत. Praise the Lord. हालेलुया. पण बायबलच आपल्याकडे नाही तर पारख कशातून करणार? Praise the Lord. प्लीज बोला समजतंय? मी 10 कुमारी किती सांगाल. आपण नेहमी म्हणतो 5 झोपल्या आणि 5 कशा होत्या? जाग्या होत्या. पण नाही का बायबल तसं? बायबलमध्ये काय लिहिलंय? 10च्या 10 कशा झाल्यात? झोपी गेल्या. पण जी स्टोरी आम्ही ऐकतो त्याचप्रमाणे आम्ही आतापर्यंत वाचलं का 10च्या 10 झोपल्या. आम्ही म्हणतो 10 आज्ञा आहेत ते मोशेने आणल्या. कुणी आणल्या? मोशेने. पण बायबल जर आम्ही व्यवस्थित वाचलं तर आम्हाला कळतं का 10 आज्ञा मोशेने आणण्या अगोदर प्रभूने डोंगरावरून डायरेक्ट 10 आज्ञा कोणाला दिल्या होत्या? लोकांना दिल्या होत्या. प्रेज द लॉर्ड. जी स्टोरी आपण ऐकतो ना चर्च, ती धारणा मनात तयार होती आणि त्याप्रमाणे आपण बायबल वाचायला स्टार्ट करतो. पण देवाची इच्छा आहे एक नवीन स्टार्ट तुम्ही करावं, आत्म्यातून प्रार्थनेतून देवाला विचारून, आणि देव तुम्हाला अद्भुत गोष्टी प्रगट करणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं चर्च? हे वाचलेलं माझं मत वाचून झालंय. कुणी सांगितलंय त्याप्रमाणे वाचू नको. देवाकडे माग आणि देव तुला काहीतरी वेगळं द्यायला स्टार्ट करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस येशूचा जन्म होणार होता त्याला कोण मारायला टापला होता? चर्च. हेरोद राजा. प्लीज बोला कोण टापला होता मारायला? हेरोद राजा. अजून कोणी होतं का मारायला तयार? आमच्या डोक्यात तेच बसलंय. कोण? त्याला हेरोद मारणार होता, पण अजून पण लोक त्याला मारणार होते. अजून पण लोक त्याला मारणार होते. वाचूया ते लास्टचं रहस्य. मत्तय 2रा अध्याय. पुन्हा एक प्रश्न विचारतो. येशूला कोण मारणार होता? हेरोद राजा. माहितीये? कारण हे पण आम्ही आमच्या डोक्यात गेले की त्याला हेरोदच मारणार होता. कोण मारणार होता? हेरोद राजा. पण इथं काही अशी वचन आहेत की ते आमच्या डोक्यात एक प्रश्न टाकतील का त्याला फक्त हेरोद नाही, अजून पण असे काही लोक होते की त्याला मारण्याचं काय करत होते. वाचूया 20 वचन. उठ, बालकाला व त्याच्या आईला घेऊन इस्रायलच्या देशात जा, कारण जे बालकाचा जीव घ्यायला पाहत होते ते मेले आहेत. काय शब्द आहे चर्च? जे बालकाचा जीव घ्यायला पाहत होते ते मेले आहेत. काय अर्थ होतो याचा? अनेक वचने कसं आहेत? अनेक वचन आहेत. पण आता पण आपण काय ऐकतो? येशूला कोण मारणार होता? हेरोद राजा. आणि हेरोद मेला. पण इथं काय शब्द वापरले? क्लिअर वापरले. बालकाचा जीव घ्यायला पाहत होते ते मेले आहेत. म्हणजे एक अनेक आहेत. अनेक आहेत. हालेलुया. ज्या प्रकारे यरुशलेम घाबरतं, सदुकी पुरुष लोक घाबरतात, म्हणजे त्यांची इच्छा नाही कोणी जन्माला यावं, येशूने जन्म. आणि म्हणून फक्त हेरोद नाही, त्याच्या मागे हे पण लोक मिक्स आहेत कोणाला मारण्यासाठी? येशूला मारण्यासाठी. हालेलुया. तुमच्या बायबलमध्ये लिहिलंय चर्च. पहा बरं सगळे, नाही तर वेगळी स्टोरी तयार होईल. पुन्हा वाचा ब्रदर.
उठ, बालकाला व त्याच्या आईला घेऊन इस्रायलच्या देशात जा, कारण जे बालकाचा जीव घ्यायला पाहत होते, हा काय शब्द वापरलाय? जे बालकाचा जीव घ्यायला पाहत होते, होता का होते? होते, एक आहे का अनेक आहे? अनेक आहेत, मग हेरोदे एक अजून पण लोक मारायला टपले होते अजूनही लोक होते. आहे. येस, पण आमच्या डोक्यात काय स्टोरी फक्त हेरोद राजा. म्हणून म्हणलं का जे स्टोरीज तुम्ही ऐकता त्याचप्रमाणे तुम्ही बायबल वाचता, लिहिलंय समोर तरी पण ते आम्हाला उघडत नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणजे बायबल वाचताना स्वतःला शून्य करा. काय करा? शून्य करा. ज्ञानाने बायबल वाचू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्ञान तिथून आम्हाला घ्यायचं, पण ज्ञान घेऊन आम्ही बायबल वाचायला बसतो म्हणून ज्ञान आम्हाला मिळत नाही. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतोय? प्रार्थनेला बसताना स्वतःला झिरो करा, शून्य करा, म्हणजे त्याच्यातलं रहस्य परमेश्वर तुम्हाला रिव्हील करतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर वाचायच्या पहिले तुमच्या आतच तुमचं मन बोलतं बघा असं लिहिलंय, असं लिहिलंय, असं लिहिलंय. ते तुम्हाला रिअलिटी कधी कळू लागणार नाही, कारण देह जो आहे तो आत्म्याच्या विरोधात आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं चर्च? प्लीज बायबल वाचा, प्रार्थना करा. हे रहस्य तुम्हाला कळलं पाहिजे, कारण हे जर कळलं तुमचं जीवन 100% वळणार. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण फक्त वाचून काढले आणि सांगितलेले प्रगटीकरण ह्यानी त्यांनी तेवढेच डोक्यात आहे. तुझं समर्पण कुठे आहे? तुझी भूक कुठे आहे? तुझी तहान कुठे आहे? तुझं मला शोधणं कुठे आहे? ते मला पाहिजे. चर्च. प्रेज द लॉर्ड. समजतं चर्च? मग प्लीज काहीतरी असं करा. शेवटच्या दिवसात आता आपण नवीन वचन टाकलं, स्वतःला बोध करा उठण्याची वेळ. प्रेज द लॉर्ड. समजतं चर्च? प्लीज मला कळतंय, समय ओळखून घ्या. वाचल्याप्रमाणे बायबल वाचू नका, एक नवीन तरीकेने वाचा, प्रार्थना करा आणि ते तुम्हाला अद्भुत गोष्टी प्रगट करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि असे भरपूर रहस्य आहेत का जे आम्हाला अजून माहीत, आणि प्रभू आपलं रहस्य आपल्या लोकांना प्रगट करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सदोमाचा नाश करण्या अगोदर त्यांनी कोणाला सांगितलं? चर्च. अब्रामाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो परमेश्वर आम्हाशी बोलणार. चर्च. येस. तो परमेश्वर आम्हाला गोष्टी प्रगट करणार, पण त्याची इच्छा आहे का आपण ते ऐकलं पाहिजे. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? येस. प्रे करा. लॉर्ड तुम्हाला ब्लेस